तर श्री स्वामी समर्थ. तर आपण आज एक छान अशी स्टोरी ऐकणार आहोत. चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्या स्टोरीचं रहस्य आणि ह्या मनी प्लांटचं रहस्य तुम्हाला लक्षात येईल. मनी प्लांट प्रत्येकाने आपल्या दारात लावलं पाहिजे का, हे तुम्हाला यातून समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा माणूस बिझनेसमध्ये पूर्ण लॉस गेलेला, याच्याकडे काहीसुद्धा राहिलं नाही. असा हा खूप टेन्शनमध्ये असताना तो पूर्ण सगळं काही आपलं पसलं गमावून बसलेला आणि तो एका बंजर जमिनीमध्ये बसला होता. तर डोक्यात एवढा श्रीमंत माणूस, पण त्याने जमिनीवर गुडघे टेकले. त्याच्याकडे काहीच राहिलं नाही. अशा वेळेस त्याच्याकडे मरणाशिवाय पर्याय उरला नाही आणि तो खूप चिंतेत आणि टेन्शनमध्ये होता. पण अचानक त्याचं लक्ष समोर एका छोट्याशा रोपट्याकडे गेलं. पाणी नसताना, आजूबाजूला एकही झाड नसताना ते रोपटं किती छान बहरलं होतं आणि ते असं डौलत त्याच्याकडे पाहत होतं. आणि ते पाहून त्या माणसाच्या मनामध्ये विचार आला आणि त्याने ते रोपटं असं उचलून हातामध्ये घेतलं आणि त्याच्याकडे बघून त्याला एक जगण्याची आशा निर्माण झाली. काहीही नसताना ते रोपटं अगदी आनंदाने बहरलं होतं. हे पाहून त्याने ते रोपटं घरी नेऊन स्वतःच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये लावून दिलं आणि तो त्याला पाणी वगैरे द्यायचा, त्याच्यापाशी शांत हे ठेवून बसायचा आणि त्या झाडाकडे बघायचा. त्याला पाणी मिळालं, सगळं मिळालं, तरी त्याचा ते बहरणं किंवा नवीन ठिकाणी आहे ह्याच्यात कुठलाही बदल नसताना ते झाड ज्या परिस्थितीत आहे तसंच ते अगदी छान असं खुलत होतं. हे पाहून त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला आणि त्याने पुन्हा बिझनेसची सुरुवात केली. शून्यातून त्याने हळूहळू एक पाऊल पुढे टाकलं आणि पुन्हा त्याला त्या बिझनेसमध्ये सक्सेस टप्प्याटप्प्याने मिळत गेली. आणि एक दिवस त्याच्याकडे जेवढं काही त्याचं वैभव, संपत्ती सगळं त्याला पुन्हा मिळालं आणि ते रोपटंही तसंच खूप छान असं वेलीसारखं बहरलं. त्या रोपट्याप्रमाणे ती वेल जशी बहरली तशीच याची बिझनेसही तसाच जास्त ग्रोथ करत गेला पुढे. आणि हे पाहून तो माणूस त्या वेलाकडे बघून अजून जास्त आनंदी व्हायचा आणि नंतर पुढे त्याचं सगळं काही पुन्हा तो श्रीमंत झाला. तर त्याचं नाव होतं मनी प्लॅन्ट. त्या रोपट्याचं नाव होतं मनी प्लॅन्ट. तर हे नाव कसं पडलं, तर लोक काय करायला लागले, मग त्यांना वाटायला लागलं की त्या माणसाकडं तर काहीच राहिलं नव्हतं आणि तो एवढा श्रीमंत झाला, म्हणजे त्याने ते झाड आणून लावलं आणि त्यामुळेच तो खूप श्रीमंत झाला. म्हणून लोक त्याच्या दारातून तो वेलाचे तुकडे चोरून, कोणी वरबाडून तोडून असे घेऊन यायला लागले आणि तो लावायला गेले. तर असं न करता त्या माणसाने त्या झाडाकडे बघून काय विचार केला, त्याच्या मनामध्ये काय विचार आला, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. की त्या कुठल्याही परिस्थितीत ते झाड अगदी खंबीरपणे साथ नसताना देखील उन्हामध्ये ते एवढं आनंदाने बहरत होतं. आणि आपण तर माणूस आहोत, ह्याने हा विचार केला की परिस्थिती कुठलीही येऊ, आपण प्रामाणिकपणे आपलं कष्ट करत राहिलं पाहिजे. आणि तसंच त्याने त्याच्याकडून शिकलं आणि पुढे ते झाड त्याने त्याच्या दारामध्ये नेऊन लावलं आणि त्याला पाणी मिळालं, सावली मिळाली. त्याच्यात काहीही बदल नाही झाला त्या झाडामध्ये, ते तसंच बहरत गेलं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माणसाने प्रामाणिक आणि आपलं काम करत राहिलं पाहिजे. ह्या झाडाला मग कोणी चोरून नेतं, कोणी वरबाडून तोडून नेतात आणि म्हणतात ते खूप श्रीमंताच्या घरून मनी प्लांट चोरून आणल्यानंतर त्याच्यासारखं माणूस श्रीमंत होतं, पैसा येतो घरामध्ये. तर असं नसतं. मनी प्लांटसारखं जगा, मनी प्लांटसारखा विचार करा. ते झाड पाण्यामध्ये लावलं तरी देखील येतं, बाथरूममध्ये, किचनमध्ये, गॅलरीमध्ये, जमिनीमध्ये, कुठेही ते झाड लावलं तुम्ही, कुठल्याही हेतूने आणलं तरी त्याचं काम ते करतं, ते बहरण्याचं काम करतं. तुम्ही कुठल्याही परिस्थिती, ते असं रुसत नाही, रागवत नाही, म्हणत नाही आहे की तुम्ही मला मातीतच लावा, तुम्ही मला इथंच ठेवा, तिथंच ठेवा. त्याला तुम्ही कुठेही लावलं तरी त्याचं काम. त्या माणसाने ते मनी प्लॅन्टचं झाड घरात आणलं म्हणून तो श्रीमंत झाला नाही, तर त्या मनी प्लॅन्टसारखं त्याने स्वतःला आहे त्या परिस्थितीत उभं राहण्याची हिंमत ठेवली, म्हणून तो श्रीमंत झाला. त्याचं बहरणं सुरूच असतं. तर तसंच त्या मनी प्लांटसारखं माणसाने जगलं पाहिजे.
खूप श्रीमंतांच्या घरून ते मनी प्लांट आपण चोरून आणले, म्हणजेच आपण खूप त्याच्यासारखंच पैसा वगैरे श्रीमंती आपल्यालाही येईल, हा उद्देश न ठेवता आपण त्या मनी प्लांटसारखं जगलं पाहिजे. त्या मनी प्लांटसारखं म्हणजे आता हे झाड आपण एवढंसं घेऊन आलोत, एक तुकडा घेऊन आलोत, आपण ते छान असं कुंडीत मस्त त्याला जोपासा, त्याला पाणी द्या आणि जशी जशी त्याची ती बहरत जाईल तसं आपलं कष्टही आपण करत राहा आणि नक्कीच आपल्याला यश येईल. की त्यासारखं श्रीमंत होण्यापेक्षा त्याच्या श्रीमंतीकडे, दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे जळण्यापेक्षा मनी प्लांटसारखं बहरा आणि त्याचा एक हे घ्या, त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. कुठल्याही परिस्थितीत ते झाड तुमच्यावर रागवत नाही आहे, तुम्ही तोडून आणलं, मोडून आणलं असं ते म्हणत नाही आहे. तर तुम्हाला ते तुम्ही जिथे लावताल तिथे ते आनंदाने बहरतं. तसंच माणसाने संकटाशी सामना करून आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने आणि संघर्ष कधीच सोडायचा नसतो, हे ह्या मनी प्लांटकडून शिकलं पाहिजे. मनी प्लांट लावू नका किंवा मनी प्लांट लावा ह्या मताची नाही आहे, पण मनी प्लांटसारखं माणसाने जगायला शिकलं पाहिजे. मनी प्लांट अवश्य लावा, त्या मनी प्लांटकडे बघून जगायला शिका. एक फांदी जरी आणली तरी ते लागते, रोपटं आणलं तरी ते लागतं. पाण्यात ठेवा, कुंडीत ठेवा, किचनमध्ये ठेवा, कुठेही तुम्ही ते ठेवलं तरी ते प्रामाणिकपणे तसंच बहरत राहतं. तसंच माणसाने प्रत्येक संकटात, सुखात, दुःखात न हारता, न डगमगता पुढे चाललं पाहिजे. हे याच्यातून आपण शिकलं पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग, बाय.